नमस्कार, मी डॉक्टर गणेश जोशी। नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये नांदेडचे भूमिपुत्र असणारे गौरव साहेबराव इंगोले यांनी उपजिल्हाधिकारीपदी बाजी मारली। अर्थातच त्यांची निवड झाली असं म्हणायला हरकत नाही। खरं तर UPSC असेल MPSC असेल या बाबतीमध्ये सर्वसामान्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात भीती असते आणि आपण आजपर्यंत जे निकाल ऐकले ते नांदेडच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात कुठल्या तरी जिल्ह्यातला किंबहुना देशातल्या कुठल्या तरी राज्यातला निकाल ऐकलेला असतो। पण आज आपल्या जिल्ह्यातून म्हणाल्यापेक्षा नांदेड जिल्ह्यातून तब्बल 8 ते 10 अधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी लोकसेवा आयोगाची परीक्षा काय असते, यश कशा पद्धतीने प्राप्त होतं आणि आपण कशा पद्धतीने त्याची तयारी केली आहे। सर्वप्रथम त्यांचं MCR ग्रुपच्या वतीने मी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतो। सर नमस्कार। नमस्कार सर। आपलं नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल लागला आणि आपली उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली, तर या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकाल? तुम्ही दिलेल्या शुभेच्छाबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो। आणि निकाल 19 तारखेला संध्याकाळी लागला। आम्ही सगळेजण घरामध्ये होतो। निकाल लागल्याच्या नंतर मला वाटत नव्हतं उपजिल्हाधिकारी पद हे मिळेल। मला वाटलं होतं की तहसीलदार पदापर्यंत माझी नियुक्ती होईल, पण उपजिल्हाधिकारी पद मिळाल्यामुळे एकदम खूप आनंद झाला, कारण अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी सुद्धा, घरच्यांसाठी सुद्धा। आणि या अगोदरचे सगळे यश अपयश हे मी पुण्यामध्ये राहून पाहिले होते। मला हे उपजिल्हाधिकारी पद मिळालं, घरच्यांसोबत मी होतो त्यावेळेस निकाल लागला, त्यामुळे खूप आनंद झाला। नक्कीच, जसं आपण सांगितलं की आपण निकाल ऐकला आणि आपल्याला आनंद झाला। आपल्यालाच नव्हे तर तमाम नांदेडकरांना आपला अभिमान आहे, स्वाभिमान आहे, यात दुजामत असण्याचं कारण नाही। परंतु जसा आपला निकाल लागला आणि आपली उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली, त्याच पद्धतीने आपण समोरच्या मुलांना, जी की आता मुलं UPSC MPSCची तयारी करत आहेत, या अनुषंगाने त्यांना आपण काय या ठिकाणी सांगू शकाल? सगळ्यात सुरुवातीची गोष्ट मला असं वाटतं की हा स्पर्धा परीक्षांचं करिअर म्हणून चूज करताना विद्यार्थ्यांनी आपल्याला खरंच स्पर्धा परीक्षेत येऊन काय करायचं आहे याबद्दल त्यांनी विचार करावा। फक्त पावर आणि ग्लॅमरच्या मागे काही विद्यार्थी येताना दिसतात पुण्यामध्ये। मी बऱ्याच वर्ष पुण्यामध्ये काढलीत, तर त्या विद्यार्थ्यांना मग कुठे यश मिळत नाही, कारण त्यांचं मोटिवेशन तेवढं सस्टेन नाही राहू शकत। पण जर तुम्ही एक वैचारिकदृष्ट्या विचार करून समाजसेवेच्या भावनेने आलात तर तुम्हाला ते मोटिवेशन चिरकाळ टिकतं आणि अभ्यास करत असताना तुम्हाला अजून जास्त पद्धतीने अभ्यास करायला मोटिवेटेड तुम्ही राहता। तुम्हाला बाहेरचं एक्सटर्नल मोटिवेशन घेण्याची गरज पडत नाही अशा वेळेस। त्यामुळे विद्यार्थ्यांनी या सगळ्या बाबींचा विचार करूनच हा करिअरचा मार्ग निवडावा असं मला वाटतं। जसं आपण आता मोटिवेशनचा विषय काढला की मुलांना मोटिवेशन चांगल्या पद्धतीने मिळायला पाहिजे। मुलं पुण्यातही राहतात आणि काही मुलं आपण आज जर बघितले तर आजचा निकाल असा आलेला आहे की घरी बसून देखील मुलं उपजिल्हाधिकारी झालेत। काही जणांचा रिझल्ट आहे अगदी सामान्य परिस्थितीत पण मुलं उपजिल्हाधिकारी DYSP झालेले आपण आता पाहिलं कालच्या निकालावर। तर नेमकं याची तयारी करत असताना मुलांमध्ये एक भीती आहे की लोकसेवा आयोगाची तयारी करत असताना प्रचंड प्रमाणात अवघड सिलेबस असतो किंवा सर्वसामान्याला परवडणारी गोष्ट नाही, इकॉनॉमिकली स्ट्रॉंग आपण नसलो तर आपण होऊ शकत नाहीत, ह्या ज्या काही भीती एक निर्माण झालेल्या आहेत, तर त्या भीती कशा पद्धतीने निघतील किंवा आपलं मत त्याबद्दल काय आहे? तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरंच अशा प्रकारचं आर्थिक परिस्थितीमुळं बऱ्याच मुलांना त्रास झालेला आहे। पण आता सिच्युएशन थोडीशी वेगळी झालेली आहे, कारण जिओ रिव्होल्यूशन आलं आहे, डिजिटल रिव्होल्यूशन आलं आहे। त्यानंतर जे स्पर्धा परीक्षांना लागणारं मार्गदर्शन होतं, पुस्तके होती किंवा YouTubeचे चॅनल्स आता अवेलेबल झालेले आहेत, या सगळ्या गोष्टींमुळं तुमच्या घरामध्ये देखील तुम्ही बसून अभ्यास करू शकता। अगोदरच्या काळामध्ये तुम्हाला कुठे ना कुठेतरी या गोष्टींचं मार्गदर्शन मिळण्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणी यावं लागायचं, पण आता तुम्ही घर बसल्या ह्या सगळ्या गोष्टी करू शकता। त्यामुळे आता एवढा या गोष्टींचा विचार न करता या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही येऊ शकता। नक्कीच, आपण जसं म्हणालात की स्पर्धा परीक्षेमध्ये आपण येऊ शकता मुलांना, परंतु बेसिक याची जी तयारी आहे साधारणतः ग्रॅज्युएशन झाल्यावर बरेच जण करत असतात किंवा 12वीच्या नंतर ही तयारी करायला पाहिजे असंही मत आहे। कारण आपण जर वयाचा विचार केला तर आपण ग्रॅज्युएशन नंतर करायचं म्हटलं तर सगळं एक्झाम पुढं जायला किंवा एक्झाम क्वालिफाय व्हायला साधारणतः 4-5 वर्षाचा कालखंड लागतो। तर अशा काळामध्ये नेमकी तयारी कुठल्या वर्षापासून करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी? खरं तर काही विद्यार्थ्यांना 12वीला असतानाच अवेअरनेस असतो की आपल्याला स्पर्धा परीक्षांकडे जायचं आहे, त्यांनी तेव्हापासून चालू करायला काही हरकत नाही। मी तर म्हणतो ॲक्च्युली जर तिथून चालू केलं तर फार लवकर यश मिळण्याची शक्यता असते। एक मेंटॅलिटी बनते की आपल्याला काय करायचं आहे काय नाही। सुरुवातीचे 1-2 वर्ष ही स्पर्धा परीक्षा आहे काय नेमकं त्यामध्ये हे जाणून घ्यायला 1-2 वर्ष जातात। त्यामुळे नक्कीच ग्रॅज्युएशन होण्याच्या अगोदर जर चालू केलं तर खूप चांगलं राहील।
दुसरी गोष्ट मला अशी पण वाटते की स्पर्धा परीक्षा चालू करताना विद्यार्थ्यांनी त्यांचं फाउंडेशन किती स्ट्रॉंग आहे त्यानुसार ती स्पर्धा परीक्षा निवडावी. जसं की UPSC असेल, त्यानंतर MPSC आहे, त्यानंतर नॉन गॅझेटेड पण MPSCच्या काही पोस्ट असतात किंवा बाकीच्या पण डिपार्टमेंटल एक्झाम्स असतात, त्या त्यांनी आपल्या कलेनुसार आणि आपल्या फाउंडेशनच्या नुसार त्यांनी त्या निवडाव्यात. आणि बरेच विद्यार्थी डायरेक्टली UPSC करतात, त्यानंतर मग त्यांनी MPSC करतात, मग MPSC पण नाही झालं म्हणून परत STI देतात. असं सगळं करत बसण्यापेक्षा तुम्ही पहिल्या 1-2 वर्षामध्ये स्वतःला जाणून घेतलं की आपण कोणत्या लेवलचे आहोत आणि त्यानंतर त्यांनी ते पद मिळवल्याच्या नंतर परत एकदा मग तुम्ही वरच्या पोस्टसाठी प्रयत्न करू शकता. प्रशासनामध्ये असं आहे की तुम्ही 1-2 वर्षांचं एक्सटेन्शन घेऊन परत पुढचा अभ्यास करू शकता, त्यामुळे तुम्हाला एखादं पद मिळालं की लगेच रुजू व्हावं असं पण काही नसतं. आपण आता जसा फाउंडेशनचा विषय काढला की विद्यार्थ्यांसंदर्भातला जो तुमचा CSAT नावाचा पेपर जो आहे, तर त्या पेपरला बऱ्याच मुलांना आर्ट्स कॉमर्सवाले मधली मुलं असतात आणि तो पेपर जो आहे किंवा त्या मुख्य परीक्षेला जो CSAT नावाचा पेपर घेतला जातो तो मुलांना अतिशय अवघड जातो. तर त्या मुलांसाठी काय, म्हणजे त्यांचं मॅथही नसतं किंवा त्यांना ती पण अडचण येते, तर त्या संदर्भात काही उपाययोजना सांगू शकाल? खरं तर पहिली गोष्ट अशी आहे, मनातली भीती जी आहे CSAT-बद्दलची त्यांनी ती घातली पाहिजे. मी तुम्हाला खरंच सांगतो, CSAT हा 200 मार्काचा पेपर असतो, त्यामध्ये 100 मार्क हे तुमचे पॅसेज रिडिंगला असतात. म्हणजे तुम्ही काहीतरी वाचताय, ते समजतंय, त्याच्यावर तुम्हाला खाली 4 MCQ दिलेले आहेत, त्यातलं एक निवडायचं आहे. त्यामुळे 200 पैकी 100 मार्काची तर काही भीती बाळगण्याचं कारण नाही. त्यामध्ये गणित नाही किंवा काही वेगळ्या प्रकारचं लॉजिकल आर्ग्युमेंटेटिव्ह काही हे नाही आहेत, क्वेश्चन्स नाही आहेत. त्यामुळे 100 मार्क तर आहेतच तुमच्या साईडला. उरलेल्या 100 मार्कामध्ये 20 मार्क जे असतात ते तुमचे ओपिनियन बेस्ड असतात. राहिले 80 मार्क. 80 मार्कांमध्ये मेंटल ॲबिलिटी असते, त्यामुळे तो पण तुमचा काही वेगळा प्रकार नाही आहे. मेंटल ॲबिलिटी म्हणजे नॉर्मलच आहे सगळ्या लोकांसाठी, जे आपण 7वी ते 10वी पर्यंत शिकतो त्याच प्रकारचे मेंटल ॲबिलिटीचे गणित असतात. मला वाटते विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातली भीती घालवून फक्त त्यांनी गणित हा विषय 25 मार्कांचा आहे, त्यासाठी जेवढी होईल तेवढी प्रॅक्टिस करायची. उरलेले 175 मार्क तुमच्या हातातच आहेत. म्हणजे त्या CSAT नावाच्या पेपरला विद्यार्थ्यांना भिण्याची काही गरज नाही. आणि आर्ट्सवाल्यांनी पण जर एखाद्या इंजिनिअरिंगच्या मुलाला वाटतही असेल चला 25 मार्काची तयारी करताना त्यांना कुठेतरी एक ॲडव्हान्टेज पॉईंट आहे, तर इंजिनिअरिंगच्या मुलांना मात्र जेव्हा जनरल स्टडीजचा अभ्यास करायचा असतो तो पण 200 मार्काचा पेपर असतो. तो करत असताना भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र हे सगळ्या विषयांना BA कॉमर्सवाल्या मुलांना तिथे ॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे हे इक्वल प्लेईंग लेवल फील्ड होऊन जाते. होऊ शकतं. अर्थातच आपण जसं आता म्हणला की अर्थशास्त्राचा विषय काढला, पण बऱ्याच अंशी मुलांची आर्थिक परिस्थिती त्याच्यामध्ये आड येते. आपण आत्ता याच्या अगोदर पण बोललात. परंतु असं असताना देखील मुलं यामध्ये उतरतात. आता बऱ्याच मुलांना सध्याचा जो लोकसेवा आयोगाचा निकाल लागला यातनं बघायला मिळालं की कशा परिस्थितीनं मुलं बाहेर आलेली आहेत आणि कशा पद्धतीने त्यांनी ही एक्झाम क्रॅक केली. तरी देखील जो एक्झामचा गॅप याच संदर्भात अनुषंगाने जो एक्झामचा गॅप असतो, जो तुमचं एक्झाममध्ये ज्या 2 एक्झाममध्ये जो मुख्य एक्झाम आणि ह्या एक्झाममध्ये जो साधारणतः गॅप दिला आहे, तो जो गॅप आहे तो एवढा ठेवल्यामुळे सुद्धा देखील विद्यार्थ्यांवरती आर्थिक ताणसुद्धा मोठ्या प्रमाणात येतो. तर या संदर्भात पण आपलं काय म्हणणं असू शकतो आयोगाच्या मार्फत किंवा आता एक अधिकारी म्हणून? मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना जर आर्थिक अडचण येत असेल तर बरेचसे कोचिंग क्लासेस पण आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही जर अप्रोच झालात आणि तुम्ही जेन्युइन असाल त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळेल. आणि खरंच सांगायला गेलं तर आर्थिक अडचण फक्त तुम्ही प्रायव्हेट कोचिंग क्लास लावतानाच येते. तुम्हाला अभ्यास करायचं झालं, तुम्हाला ऑनलाईन सगळे PDF फाईल्स अवेलेबल आहेत. सगळे पुस्तकं, मटेरियल जे असतात ती फार महाग नसतात. त्यांची किंमत म्हणजे 1000-2000 यामध्ये 2000च्या म्हणजे 3000पर्यंत नाही, 3000 रुपयांमध्ये सगळे पुस्तकं येतात. त्यामुळे मला नाही वाटत की हे फार मोठं काही इश्यू आहे आर्थिक अडचणीचा. याशिवाय मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी UPSC आणि MPSC तयारी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या महाराष्ट्र शासनाच्या इन्स्टिट्यूट काम करतात. जसं बार्टी नावाची इन्स्टिट्यूट आहे, तुम्ही नाव ऐकलंच असाल. त्याच पद्धतीने बाकी पण अजून इन्स्टिट्यूट आहेत. SIAC आहे, यशदामध्ये ACSC सेंटर्स आहेत, त्या ठिकाणी पण विद्यार्थी जाऊन मार्गदर्शन घेऊ शकतात. बऱ्याच वेळी असं होतं की मुलं एक्झामच्या तयारीने पुणे किंवा दिल्ली अशा ठिकाणी जाऊन अभ्यास करतात आणि बऱ्याच दिवसानंतर किंवा 2 वर्ष 3 वर्षानंतर जाहिराती सातत्याने निघत नाही. अशा वेळी मुलांवरती एक प्रकारे ताणतणाव येतो आणि बरेच मुलं यशाच्या जवळ गेले असताना देखील कसरत करून मग परत त्याच्या अंगी नैराश्य येतं. अशा परिस्थितीमध्ये मुलांनी जाहिरात उशिरा निघाली म्हणून निराश न होता पुढे काय करायला पाहिजे नेमकं?
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण टाईमलाईन निश्चित करायला पाहिजे की आपल्याला UPSC किंवा MPSC फील्ड निवडल्याच्या नंतर आपण किती वर्ष त्याला देणार आहोत. 3 वर्ष देणार आहोत, 4 वर्ष देणार आहोत, 5 वर्ष देणार आहोत. आपण आपल्या फायनान्शियल कंडिशननुसार आणि आपण आपल्या कॅपेबिलिटीनुसार त्यांनी प्रत्येकाने तो निर्णय घ्यायचा आहे. पण जर तुम्ही एकदा डिसाईड केलं की आपण 3 वर्ष MPSC सिव्हिल सर्व्हिसेससाठी दिलेले आहात, तर त्यानंतर 3ऱ्या वर्षी तुम्ही नक्कीच प्लॅन बी डोळ्यासमोर ठेवायचा. मग प्लॅन बी तुमचा हा कोणताही असू शकतो, तुमचा पर्सनल करिअर जे असेल त्याला अल्टरनेटिव्ह, पण ते असं असावं की ते शुअर असावं. म्हणजे तुम्ही 4 महिन्यात 6 महिन्यात त्या ठिकाणी प्रयत्न केले तर तुम्हाला ते यश आलंच पाहिजे. माझा प्लॅन हा UPSC होता आणि प्लॅन बी MPSC होता. 2017पर्यंत मी UPSCची तयारी केली. मी UPSCला 4 वेळा त्याच्या मुलाखती दिलेल्या होत्या आणि तिथून परत वापस आलो. त्यानंतर मी 2017ला निर्णय घेतला की आपला प्लॅन बी हा MPSC असावा. MPSCमध्ये उतरलो आणि त्यावर्षी पहिल्याच वर्षी मला क्लास 1मध्ये पद मिळालं होतं. अशा प्रकारे सर्वांनी प्लॅन बी आपला निश्चित करावा आणि त्यानुसार तयारी करावी. निश्चित म्हणजे आपण जर प्लॅन बी निश्चित केला तर मुलांना यश हे येणारच आहे. आपण MPSCची तयारी करत असताना अभ्यासाला कसा वेळ दिला किंवा कशा पद्धतीने अभ्यास केला आणि नेमक्या कुठल्या नोट्स वापरल्या किंवा आपल्याला काय मार्गदर्शन मिळालं यात थोडक्यात सांगा. MPSCचा अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला एक वाटली की आपला मित्रपरिवार चांगला असावा. मोजकेच मित्र असावे पण अभ्यासू असावे. निलेश सातपुते, पियुष चिवंडे, अजित काकडे अशा माझ्या मित्रांचं मला मार्गदर्शन आणि हे सोबत अभ्यास करत असताना एक खेळीमेळीचं वातावरण असायचं. अशा प्रकारचं वातावरण जपायला पाहिजे. दुसरी गोष्ट, काही विद्यार्थी भटकतात इकडे येऊन, पुण्यामध्ये येतात किंवा इकडे पण अभ्यास करताना वाशफळाशी राजकीय चर्चेमध्ये भाग घेतात, त्या ठिकाणी वादविवाद करतात. अशा गोष्टींना बळी न पडता त्यांनी अभ्यासाच्या गोष्टीमध्ये वादविवाद करावा. तिसरी गोष्ट आहे की तिथं आल्याच्या नंतर बरेचदा काही लोक आजारी पडतात, सारखे घरी जातात. अशा गोष्टी टाळण्यासाठी स्वच्छ राहून चांगल्या प्रकारचं जेवण वगैरे घेतलं तर आपण हेल्थ पण सांभाळावी, थोडीफार एक्सरसाइज करावी. ह्या सगळ्या गोष्टी सांभाळल्या तर आपल्याला मध्ये अशा प्रकारच्या अडचणी पण येत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तर कोचिंग क्लासेसपेक्षा कोचिंग क्लासेसनी कंडक्ट केलेली टेस्ट सिरीज जर लावली तर आपण किती पाण्यामध्ये आहोत हे विद्यार्थ्यांना कळतं. त्यांनी सारख्या प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, ह्या दोन्ही एक्झामसाठी टेस्ट सिरीज लावावी. आणि कोणत्याही कोचिंग क्लासेसमध्ये टेस्ट सिरीज कंडक्ट केल्यावर त्यांची मेरिट लिस्ट लागतच असते प्रत्येक पेपरची. त्यांनी त्या ठिकाणी आपण कुठे आहोत आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या सब्जेक्टमध्ये अजून किती इम्प्रूव्हमेंट करण्याची कॅपेबिलिटी आहे ते डिसाईड करून त्या ठिकाणी प्रयत्न चालू ठेवावे. अशा प्रकारचं विद्यार्थ्यांनी करायला हवं. बऱ्याच मुलांमध्ये आपण बोलल्याप्रमाणे एक न्यूनगंड असतो की जसं की आर्ट्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी आहेत, त्यांचं मॅथ हे नसतं आणि इंग्लिश पण बऱ्यापैकी. मग त्यांना असं वाटतं की इंग्लिश आणि मॅथ चांगले नसणारे मुलं MPSC UPSC करू शकत नाहीत. हा जो एक मुलांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे, तर ही संभ्रम अवस्था विद्यार्थ्यांमध्ये राहू नये आणि जास्तीत जास्त अधिकारी व्हावेत या उद्देशाने आपण काय सांगू शकाल? MPSCच्या बाबतीमध्ये तर इंग्रजीचा काही जास्त फरक नाही पडत, कारण MPSCची प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू पण असेल, हे सगळं मराठीमध्ये होतं. फक्त मेन्समध्ये 50 मार्काचे MCQs असतात इंग्लिश ग्रामरचे. त्या ठिकाणी त्यांना, आणि ते पण बेसिक लेवलचं ग्रामर असतं, त्यामुळे तिथेही काही फार तुमचं हायर लेवलचं इंग्लिश असण्याची गरज नाही. तेवढं मिनिमम असायलाच हवं असं मलाही वाटतं प्रशासनात यायचं झालं तर. आणि 50 मार्काचं रिटर्न असतं रायटिंग, जे पण तुम्ही 10वी-12वीला तुम्ही पास होताना इंग्रजी बेसिक लेवलचं शिकतोच आपण, तेच लिहायचं आहे. त्यामुळं वेगळा न्यूनगंड बाळगण्याची MPSCमध्ये तरी गरज नाही. राहिली गोष्ट UPSC करताना मात्र थोड्या प्रमाणामध्ये इंग्रजी असणं गरजेचंच आहे. इंग्रजी आणि हिंदी हे 2च मीडियम अवेलेबल असतात प्रश्नपत्रिकेमध्ये. त्यामुळं मग UPSC चूज करायचं झालं तर नक्कीच तुम्हाला इंग्लिशचं थोडं व्होकॅब्युलरी वाढवावी लागेल आणि इंग्लिशचे न्यूजपेपर्स वाचून त्यामध्ये तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता. जसं आपण आत्ता सांगितलं की सर्वसामान्य विद्यार्थ्यांबाबतीमध्ये कुठे न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही आणि मुलांनी या गोष्टी सोडून अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. पण तरी देखील काही मुलांना अशा अडचणी जाणवतात, तरी या अडचणीतून आपण निश्चितच आपण सांगितल्याप्रमाणे ते विचार करतील. तरी पण थोडक्यात या ज्या बेसिक गोष्टी दिल्या आहेत त्याचा बेसिकचा अभ्यास काय असावा, नेमका बेसिक अभ्यास काय आहे? बेसिक अभ्यास असा आहे की सुरुवातीला दररोजचे न्यूजपेपर्स वाचायला हवे, दररोजच्या दररोज, आणि जमेल तर त्याच्या नोट्स काढण्याची प्रॅक्टिस करावी. म्हणजे आपलं रिटर्न स्किल जे आहे, लेखी स्वरूपाची पण परीक्षा आहे, त्यामुळे ते आपलं त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट होईल. दुसरी गोष्ट, स्टेट बोर्डाची NCERT असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथून वाचणं चालू करायला हवं. त्यानंतरच मोठी मोठी पुस्तकं हाती घ्यायची. काही प्रकाशनं आहेत, जसे भगीरथ प्रकाशनाची काही पुस्तकं आहेत, ते एक प्रकारे नोट्सच असतात. त्यामुळे विद्यार्थी तिथे पण एक रिव्हिजन म्हणून त्या पुस्तकांकडे पण वळू शकतात. म्हणजे निश्चितपणे त्यांना त्याचा पण फायदा होऊ शकतो. आता आपण उपजिल्हाधिकारी आपली निवड झालेली आहे, या अनुषंगाने आपल्या पुढील काळामधील काय संकल्प आहेत थोडक्यात?
जसं मी सांगितलं होतं की 2012ला मी स्पर्धा परीक्षेत उतरताना UPSC करायच्या उद्देशानेच उतरलो होतो. तर उपजिल्हाधिकारी पद निवड झाली, खूप आनंद आहे. पण तरीही कुठेतरी स्वप्न जे पाहिलेलं ते IASच पाहिलेलं आहे. त्यामुळं निश्चित माझ्या अजून UPSCचे अटेम्प्ट्स बाकी आहेत. मी UPSC करेन आणि IAS होण्याचं माझं स्वप्न आहे. निश्चितच या ठिकाणी आपल्याला गौरव साहेबराव इंगोले यांनी जे मौलिक सूचना आणि जे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना जे काही सांगितलेलं आहे की UPSC आणि MPSCमध्ये कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, पुढे जाण्यासाठी काय करायला लागेल, या ज्या मौलिक सूचना दिल्या त्या सूचनाचं निश्चित मुलांनी त्याचा विनियोग करून घ्यावा आणि त्यांचं अनुकरण करून आपल्याला जास्तीत जास्त कशा पद्धतीने पुढे जातील याचा विचार करावा. कॅमेरामन डॉक्टर प्रवीण कुमार सिलकर सोबत डॉक्टर गणेश जोशी. नमस्कार. नमस्कार. आभारी आहे सर.